स्वप्नील बोदले आणि त्यांच्या समवेत आपण बघतोय मॅच ला शुभारंभ झालाय. स्वप्नील बोदले ऑन स्ट्राइक. अतिशय सुरेख पहिला चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरला खेळला 38 सर्कल मध्ये. इथे मात्र एकदा परिपूर्ण केली जाईल. लेफ्ट हँड फलंदाज मीन हा ऑन स्ट्राइकला असेल. लेफ्ट हँड फलंदाज आपण बघायला मिळतोय मिस्टर मीन चार्जर संघाकडनं. आणि थोडस गेम स्पीडअप करा विनंती असेल. गोलंदाजी मार्गवर देवांश इलेव्हन खारेकुरण संघाचा हर्ष सामोरे जाईल तो मीन. दुसरा चेंडू हाताळला जातोय मिस्टर हर्ष कडनं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आपण बघतोय. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 2 धावा धावपळकावर. दोन धावा धावपळकावर पहिल्या 2 चेंडू मध्ये. अतिशय सुरेख चार्जर पालघर संघ मात्र एकेरी दुहेरी धावण्यावरती लक्ष केंद्रित करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 3 धावा धावपळकावर. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि खऱ्या अर्थाने एक रणसंग्राम आपल्याला बघायला मिळाला. मारा एंटरप्राइजेस म्हणजेच एंगचीवर दांडी विपक्ष उनबाट संघामध्ये. धावसंख्या 3 चेंडू 3 धावा. पुढचा चेंडू मिस्टर हर्ष लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. देवांश इलेव्हन खारेकुरण संघ अतिशय सुरेख हळवारपणे मात्र कव्हरला एक्झिक्यूट करतो. डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न, तद्वर मात्र कव्हर खूप चांगलं मिळतंय. धावसंख्या 4 चेंडू 4 धावा बघायला मिळत आहेत. 4 चेंडू आणि 4 धावा. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. त्याच्यानंतर एक मोठा सामना आपल्या भेटीला येईल. सीआरडी बनाम हौशी नांदगाव या 2 दिग्गज संघामध्ये. तुर्तास हर्ष यांच्या लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीकडे आपण जातोय. अतिशय वेगवान चेंडू मात्र हळवारपणे प्लेसमेंट केला जाते सिलिम मिड ऑफला. धावसंख्या सिंगलने पुढे जाताना 22च्या रूपाने 5 धावा ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 5 रन्स विदाउट लॉस. वी आर वॉचिंग बिग बॅटल. देवांश खारेकुरण अँड चार्जर पालघर. अंतिम चेंडू चांगली गोलंदाजी हर्ष यांच्याकडनं. नफीतुली गोलंदाजी बघायला मिळते मिस्टर हर्ष कडनं. अतिशय सुरेख लॉंग आपला मात्र एक्झिक्यूट केला मिस्टर मीन नावाचा ब्रँडेड चौकार येताना. अप्रतिम फलंदाजी. एंड ऑफ द फ्रेश ओव्हर. 9 धावा धावपळकावर विदाउट लॉस. यस दिसतंय मित्रांनो जे मॉन्ट्रेलच्या मध्ये उभे आहेत थोडस मागे राहा प्लीज. Thank you. End of the fresh over 9 runs on the board. स्कोर कार्ड के ऊपर इस समय 9 रन हो चुके बिना कोई नुकसान से. चार्जर 11 पहले बल्लेबाजी करते हुए मिस्टर मीन और उनके साथ में स्वप्निल काफी अच्छा स्टार्ट देते हुए. देखना एक बार टॉस जीता है देवांश इलेवन खारेकुरण के कप्तान ने और पहले गेंदबाजी करने का निर्णय. दूसरी इनिंग से देखना है गेंदबाजी के लिए समय चिराग को बुलाते हुए. सामने स्वप्निल चिराग बनाम स्वप्निल दोनों ही युवा खिलाड़ी हैं. एक तरफ देवांश इलेवन खारेकुरण की बात करेंगे, चिराग तेज तर्रार गेंदबाज माने जाते हैं, तो दूसरी तरफ युवा बल्लेबाज स्वप्निल बोदले एक बेहतरीन बल्लेबाज, एक अच्छे हार्ड हिटर और यहाँ पर अच्छा स्टार्ट देते हुए चार्जर पालघर के लिए रन्स अच्छी तरह से जोड़ते हुए. इस बीच अगली गेंद देखना है मिस्टर चिराग दूर वाले छोर से समय दूसरी ओर की पहली गेंद लेके मार्गस्थ होते हुए. बैकफुट पे गए इस समय हल्के हाथों से पंच किया गेंद को कवर रीजन में.
तब तक सिंगल रन आसानी के साथ में मुकम्मल होती हुई और दूसरी की कोशिश भी मुकम्मल। स्कोर कार्ड के ऊपर इस समय 11 रन। तीसरी का प्रयास जरूर कर रहे थे लेकिन अच्छा थ्रो बैकअप मिलता हुआ 11 रन स्कोर कार्ड के ऊपर। और नंबर दूसरा चलता हुआ और दूसरी ओवर की सिंगल रन हो चुके। टोटली 7 गेंदे डाली चल चुकी है पहली इनिंग की। टॉस जीता था देवांश 11 खारेकुरन टीम ने और गेंदबाजी का निर्णय और बाद में चार्जर पालकर के दोनों ही बल्लेबाजों ने क्या खूबसूरत स्टार्ट दिया है। पर्टिकुलरली सिंगल डबल के ऊपर कन्वर्ट किया आखिरी गेंद के ऊपर मीन के बल्ले से चौका या 9 रन आए थे और इस ओवर के पहली गेंद के ऊपर 2 रन चटकाते हुए मिस्टर स्वप्निल बोदले। देखना इस ओवर की दूसरी गेंद बैकफुट पे गए, थोड़ा सा कट किया और गली और पॉइंट में से गेंद गुजरती हुई बाउंड्री लाइन के नजदीक जरूर फील्ड करेंगे। तब तक 2 रन। सुपर रनिंग बिटवीन द विकेट। रनों की जो भूख है वो काफी बढ़ती हुई मिस्टर स्वप्निल और मीन के बीच में जो साझेदारी है काफी अच्छा है। कॉम्बिनेशन लेफ्टी राइटी यहाँ पर नजर आता हुआ। लगभग रन चुराने का जो मन बनाते उस रन को बनाते हैं वो धीरे धीरे गेंदबाज के ऊपर प्रेशर कन्वर्ट करने का प्रयास, सफलता धीरे धीरे उनको मिलती हुई। 13 रन बिना कोई नुकसान से पहले इनिंग की 8 गेंदें हो चुकी हैं। इस बीच 13 रन स्कोर कार्ड पर। अच्छी गेंद चिराग की लेकिन सिंगल रन चुराने का प्रयास सफल होता हुआ। 14 रन ऑन द बोर्ड। सुपर गेंदबाजी देखने को मिलती हुई। 2 अंपायर हमारे बीच मैदान में नजर आते हुए। कैलाश पागदर जो स्ट्राइकर भूमिका में और मेन अंपायर है प्रशांत दुबे सर। 14 रन ऑन द बोर्ड। और नंबर दूसरा इस समय चलता हुआ। अच्छी इस बीच चिराग अच्छी गेंदबाजी अब तक चिराग के द्वारा और बल्लेबाज भी काफी लाजवाब है। समय के साथ में जिस तरह से कहते हैं कि मेरिट के हिसाब से गेंद होना चाहिए उस हिसाब से इस समय चार्जर पालकर अपने फाउंडेशन को बिल्ड करते हुए फुलटॉस गेंद को खेल दिया सीधा कमेंट्री बॉक्स की तरफ। लॉन्ग लेग के रीजन में जब तक इनको फील्ड करेंगे 2 रन जरूर पूरा करते हुए मिस्टर मीन। 16 रन हो चुके स्कोर कार्ड के पर 9 के संकेत हैं। टोटली 3 रन से ऐड होंगे और आने वाले गेंद के ऊपर फ्री हिट जरूर नजर आएगा। 17 रन ऑन द बोर्ड। 17 रन स्कोर कार्ड के ऊपर। अच्छी गेंद यहाँ पर चिराग के द्वारा। ओवर नंबर दूसरा चल रहा है 17 रन इस समय स्कोर कार्ड पर नजर आते हुए। 17 रन ऑन द बोर्ड। इस ओवर की आखिरी गेंद 4 गेंदें हो चुकी हैं। 2 गेंदें अभी भी आनी शेष हैं। 17 रन ऑन द बोर्ड चिराग। अच्छी शॉट स्केवर ड्राइव इस समय नजर आता हुआ। सिंगल का इजाफा स्कोर कार्ड के ऊपर रन होते हुए। 18 रन ऑन द बोर्ड। इस ओवर की आखिरी गेंद 18 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर आखिरी गेंद इस बीच आखिरी गेंद। अच्छी गेंदबाजी चिराग। डॉट बॉल एंड ऑफ द सेकंड ओव्हर। 18 रन ऑन द बोर्ड एसडी से आणि नंतर मात्र मोहित तुमच्या सोबत जोडला जाईल।
थँक्यू डीजे. तरी ते माझा 2 षटकांचा खेळ संपतो. धावसंख्या धावफलकावर 18 धावा. तर लाईट वाले आणि जनरेटर वाले जे असतील त्यांनी आयोजकांची संपर्क साधायचा आहे. तर ते मात्र पॉवर प्लेचं 2 षटक संपते. धावसंख्या धावफलकावर 18 धावा. इथे मात्र 9च्या सरासरीने फलंदाजी करताना दिसतोय चार्जर पालघर संघ. वैयक्तिक दुसरं संघाकडून तिसरं षटक घेऊन गोलंदाज हर्ष गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकाचा विचार केला तर हर्ष याने 9 धावा खर्च केल्या होत्या. बघूया तिसऱ्या षटकात कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू घेऊन मात्र विरकावण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र सरळ निघून जातोय सीमारेषा पार. षटकार. यस डीजे. डीजे इम्रान. थँक्यू डीजे. ते मात्र मीन आपले हात खोलताना दिसतोय पहिल्या चेंडूवर. मात्र षटकार. धावसंख्या 24 धावा. मात्र सुरेख चेंडू हळूवारीत्या टॅप केला जातोय. चेंडू येतोय पॉइंटच्या दिशेने. एकदा परिपूर्ण. धावसंख्या 1 ने फलंदाज. धावसंख्या 25 धावा. 25 ऑन टू दी बोर्ड. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना धावसंख्या 25 धावा. हर्षाने पहिल्या षटकात 9 धावा खर्च केल्या होत्या. या षटकात 2 चेंडू मागे आतापर्यंत 7 धावा खर्च करतोय. सलमई जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर स्वप्नील आणि मीन सुरेख सुरुवात करताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. इथे मात्र हळूवारीत्या खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र इनफिल्डच्या वरून निघून जातोय. एकदा परिपूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण. धावसंख्या 2 ने फ्लाय होते. धावसंख्या ती 27 धावा. मात्र गती परिवर्तन केला दिसतो. एकदा परिपूर्ण. कार्पेटला रोल केला. मात्र चेंडू येतोय. धावसंख्या 1 ने फ्लाय होते. धावसंख्या ती 28 धावा. षटकातील 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. बघूया मीन आतापर्यंत 1 षटकार तसेच 1 चौकाराच्या मदतीने वैयक्तिक 16 धावेवर फलंदाजी करतोय. डावकुराचा फलंदाज. मात्र यॉर्कर पदे चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं जात आहे. निर्धाव चेंडूची सांगता. तर मात्र कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज हर्ष. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्यानंतर सुरेख कमबॅक पाहायला मिळतो. आतापर्यंत 10 धावा खर्च करतात. या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. पुन्हा एकदा हर्ष. सुरेख फटका. बघूया चेंडू मात्र हवेत आणि ते मात्र कोणतीच चुकी करणार नाही. पहिला धक्का बसतोय चार्जर पालघर संघाला. 3 षटकांचा खेळ संपुष्टात. धावसंख्या धावफलकावर 28 धावा. तत्पूर्वी डीजेला संधी देऊया. यस डीजे. ए डीजे वाल्या तू बी वाजव की. वाजव वाजव. मिस्टर डीजे वाला रे भाई गाना सांग. मिस्टर डीजे वाला रे भाई गाना सांग. एक सरनाने सरन दुसरं लावल लावल. एक सरनाने सरन दुसरं लावल लावल. हाय हुरदम काय सारखी नसते कुड्या मागत. आणि किती ना केस तो ताले म्हणत. देख सुनी बायको कशी नाची राहिली. कशी थँक्यू डीजे. ते मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आत मिस्टर नितेश मीन मात्र सुरेख फलंदाजी करून बाद झाला.
3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात. धावसंख्या धावफलकावर 28 धावा. वैयक्तिक पहिलं संघाकडून 14 षटक घेऊन गोलंदाज मिस्टर स्वप्नील गोलंदाजी मार्कवर. समोर असेल तर नवीन फलंदाज मिस्टर नितेश. धावसंख्या होते ती 28 धावा. 3 षटकाचा खेळ मात्र समाप्ती अखेर. पहिला चेंडू घेऊन स्वप्नील उनबाट एंड कडनं. इथे मात्र छोटा चेंडू मात्र बघूया ते मात्र षटकार. झेल पकडला होता मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाचा पाय मात्र सीमारेषा पार आणि ते मात्र चेंडू सीमारेषा पार. षटकार. यस डीजे. नमस्कार नमस्कार म्हणलं. थँक्यू डीजे. मात्र पहिल्या चेंडूवर षटकार येताना दिसतो. धावसंख्या धावफलकावर 34 धावा. 34 ऑन टू दी बोर्ड. षटकातील दुसरा चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट पिच मध्ये चेंडू मात्र चेंडू काही फळीवर येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता. मात्र थोडासा कमबॅक पाहण्यात मिळते गोलंदाज स्वप्नील याच्याकडनं. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र निर्धाव चेंडू. धावसंख्या 34 धावावर स्थिरावलेली. नितेश याने मात्र पहिल्या चेंडूवर षटकार खेचला. तदनंतर मात्र निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज स्वप्नील. पुन्हा एकदा आखोटबाई चेंडू. यावेळेस मात्र चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषा पार. षटकार. यस डीजे. तर ते मात्र सुरेख फटका पाहायला मिळाला मिस्टर नितेशच्या फळीतनं. धावसंख्या 6 ने फ्लॅ होते. धावसंख्या 40 धावा. या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर षटकार. दुसऱ्या चेंडूवर निर्धाव चेंडू. तिसऱ्या चेंडूवर पुन्हा षटकार. या 3 चेंडू मागे मात्र 12 धावा खर्च करतोय गोलंदाज स्वप्नील. तीनही चेंडू हे अखुटपाई चेंडू होते आणि त्या 3 चेंडू मागे 12 धावा आतापर्यंत खर्च करतोय. चौथा चेंडू पुन्हा एकदा स्वप्नील. डावखुराचा गोलंदाज. पुन्हा अखुटपाई चेंडू होता. पडल्यानंतर मात्र खाली राहतोय. पंचांकडे दाद मागितली होती परंतु पंचांनी मात्र दाट फेडावली. पंचांचा लेग बाईचा इशारा. आमचे पंच प्रशांत दुबे तसेच कैलास पागदरे सुरेख कामगिरी बजावताना. धावसंख्या 1 ने फ्लॅ होते. धावसंख्या 41 धावा. 41 ऑन टू दी बोर्ड. तर मात्र स्वप्नील टू स्वप्नील असा मात्र सामना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सुद्धा स्वप्नील. फलंदाज सुद्धा स्वप्नील. मात्र भिरकावण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बराच काय होत होता. चेंडू जाईल फाईन लेग क्षेत्रात. तिथे मात्र क्षेत्ररक्षण होते. गच्चाड क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषा पार. चौकार. वाजव. मात्र थोडस गच्चाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या कारणाने चौकार आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 4 ने फ्लॅ होती. धावसंख्या 45 धावा. 45 ऑन टू दी बोर्ड. षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने भिरकावण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू काही फळीवर येत नाही. षटक संपते. 4 षटकाच्या उत्तरार्ध धावसंख्या होती ती 11.25 च्या सरासरीने 45 धावा. यस डीजे. जगात हाय लय भारी
इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, हणका तुम्हाला सोसायचं नाही. आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई बुंगाट हाय. आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई बुंगाट हाय. ते मात्र 4 षटकांचा खेळ समजा. धावसंख्या धावफलकर 45 धावा. वैयक्तिक दुसरं, संघाकडून 5वं षटक घेऊन गोलंदाज चिराग गोलंदाजी मार्कवर. चिरागच्या पहिल्या षटकाचा विचार केला तर पॉवर प्ले मध्ये षटक हाताळले होते, 9 धावा त्याने खर्च केल्या होत्या. तर बघूया 5व्या षटकात कशा प्रकारे गोलंदाजी करतो मिस्टर चिराग. डेथ ओव्हर मध्ये मात्र कमबॅक करावं लागेल खारेकुरण संघाला. 4 षटकांमध्ये मात्र 45 धावा धावफलकावर. पहिला चेंडू घेऊन चिराग, समोर असेल नितेश. मात्र भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय आमच्या समालोचन कक्षासमोर. सुरेख प्रयत्न होता मात्र झेल काही टिपता आला नाही. चेंडू मात्र निघून जातोय. 1 बाउन्स सीमारेषा पार, चौकार. यस डीजे. थँक्यू डीजे. ते मात्र समालोचन कक्षाला सलामी देणारा हा चौकार पाहायला मिळतोय नितेशच्या फळीतून. या 4 धाव्याने धावसंख्येवरती 49 धावा, 49 ऑन टू दी बोर्ड. पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बराच काळ हवेत आहे आणि मात्र चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. युनिटी षटकार. यस डीजे. थँक्यू डीजे. या षटकारांची धावसंख्या होती 55 धावा, 55 ऑन टू दी बोर्ड. पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर आता मात्र षटकार मारतोय नितेशच्या फळीतनं. आपल्याला सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न होता. चेंडू बराच खाव्यात आहे. येस नो नो. झेल मात्र सुटलोय आणि इथे मात्र दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. जलेबे नमक मात्र धावसंख्या 2 ने फ्ला होते. धावसंख्या होती 57 धावा. तर नितेश त्याला बाद करण्याची संधी होती मात्र थोडस गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धावसंख्या होती 57 धावा. षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन गोलंदाज चिराग. आपण पाहत आहात युनिटी चषक 2022 हे भव्य दिव्य आयोजन. डे नाईट क्रिकेटचा हा महामेळावा. ही स्पर्धा आपण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून युट्यूब वर लाईव्ह सुद्धा पाहू शकतो. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतर धावात भर. धावसंख्या 1 ने फ्ला होती. धावसंख्या ती 58 धावा. षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन गोलंदाज चिराग. समोर असेल नितेश. मात्र पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न मात्र गोलंदाज स्वतः आपल्या फॉलोथ्रू मध्ये झेल सोडतोय. या सामन्याचं जर चित्र पाहिलं तर खूप झेल सोडताना दिसतोय. खारेकुरण संघ थोडस क्षेत्ररक्षण गचाळ होताना दिसतंय. वैयक्तिक 25 धावांवर फलंदाजी करतोय मिस्टर नितेश. त्याला बाद करण्यासाठी मात्र 2 संधी निर्माण झाल्या होत्या परंतु मात्र हळूवारीत्या कट करण्याचा प्रयत्न होता मात्र निर्धाव चेंडू. धावसंख्या 59 धावांवर फसरवली. 59 ऑन टू दी बोर्ड. षटकातील शेवटचा चेंडू शेष. ते मात्र हळूवारीत्या कट केला जातोय. चेंडू जातोय कार्पेटला रोल करत. ते मात्र सुरेख क्षेत्ररक्षण सुरेख फेकी मात्र
2 धावा परिपूर्ण धावसंख्या होते ती 61 धावा. 5 षटकांचा खेळ संपतोय, धावसंख्या होते ती 61 धावा. यस डीजे. आगा पोरी तू सपनात येना आपले जुने जाग्यावर भेटना. आगा पोरी तू सपनात येना आपले जुने जाग्यावर भेटना. नवा पोरीची आलो काल पोरी तू घालवला काल. आलो मी तेरा तिला पोरी मला भेटलीच ना. पोरीची तेरा तिला मला भेटलीच ना. आलो मी तेरा तिला सदा मला भेटलीच ना. नदीवर भेटना ते बुमराचे झाला कधी भेटना. दुपारचे संजू नदीवर डीजे. तर यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल सीआरडी चिंचणी विरुद्ध हौशी नांदगाव. दोन्ही संघाच्या संघनायकाने मात्र नाणेफेकीसाठी यायचंय. आपण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी करून घेणार आहोत. सीआरडी चिंचणी विरुद्ध हौशी नांदगाव. दोन्ही संघाच्या संघनायकाने समालोचन कक्षाकडे यायचंय नाणेफेकीसाठी. ते मात्र छोटा चेंडू, चेंडू मात्र पुल केला जातोय, पुल होतोय सक्सेसफुल. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. यस डीजे. मात्र पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय फायनलच्या दिशेने. ते मात्र क्रिकेटच्या मैदानात फुटबॉल पाहायला मिळते. एकदा परिपूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण धावसंख्या. 2 ने फ्लाय होती धावसंख्या होती 69. 69 धावा या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या 69. वैयक्तिक 33 धावावर फलंदाजी करतोय मिस्टर नितेश. चार्जर संघाला मात्र सुस्थितीत नेण्यासाठी नितेशचं मात्र बहुमूल्य योगदान. पुन्हा एकदा छोटा चेंडू, पुन्हा एकदा पूल केला जातोय. ते मात्र सुरेख क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा झेल सुटतोय. या सामन्यात मात्र आपण पाहतोय खूप असे झेल सुटले जात आहेत खऱ्या करून संघाकडनं. मात्र धावचीच्या स्वरूपात दुसरी धावण्याच्या नादात मात्र बाद होतोय फलंदाज स्वप्नील. यस डीजे. ते मात्र स्वप्नील तंबूच्या आसरा जातो त्याची जागा भरून काढण्यासाठी. स्वप्नील हा फलंदाज ते मात्र पुन्हा एकदा धक्का बसतोय. 1 धाव चोरटी घेण्याच्या नादात मात्र स्वप्नीलला परतावं लागतंय. यस डीजे. आपली यारी जगात हाय लय भारी. इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही, असं भिडायचं नाही, आडवाला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत आहे, आमची पावर आहे, अनघात तुम्हाला सोसायचं नाही. आपली यारी लय भन्नाट आहे, आपली यारी.
डीजे ते मात्र बॅक टू बॅक दोन फलंदाज हे तंबूच्या आसराला जाताना दिसत आहेत. एक धाव घेण्याच्या नादात मात्र स्वप्नीलला परतावं लागते. नवीन फलंदाज मैदानाच्या आत मिस्टर मनोज. उर्वरित दोन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावर 70 धावा. 70 ऑन टू दी बोर्ड. अजूनही दोन चेंडूचा खेळ बाकी. या स्पर्धेचा जर विचार केला तर 75 धावा 74 धावांचा उच्चांक आहे. बघूया या उच्चांकाला ते मात्र रिव्हर्स विकण्याचा प्रयत्न. चेंडू नीटचा फळीवर येत नाही. मात्र एक धाव पंचांचा 22चा इशारा. धावसंख्या 1 ने फला होते. धावसंख्या होती 71 धावा. षटकातील शेवटचा चेंडू या इनिंग मधील शेवटचा चेंडू शेष. बघूया 71 धावा अजूनही धावफलकावर. बघूया षटकातील शेवटचा चेंडू मागे किती धावा जमा करतोय मिस्टर नितेश. मात्र भिरकवण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय समोरच्या दिशेने. एकदा परिपूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा सहजरित्या पूर्ण. षटक संपते. 6 षटकांच्या उत्तरार्ध धावसंख्या 73 धावा. 74 धावांचं मोठं आव्हान असेल खारेकरून संघासमोर. पुढील सत्र सुरू होईपर्यंत आपण डीजेला संधी देऊया. यस डीजे. तुफान आपली यारी जगात हाय लय भारी. इमोशन्सने भरलेली कर्जाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता फिरायचं नाही. आडवाला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय. धडकात आता सोडायचं नाही. आपली यारी लय खतरनाक हाय. आपली यारी लय बुकाट हाय. आपली यारी लय बुकाट हाय. आपली यारी लय बुकाट हाय. थँक्यू डीजे. थँक्यू. सीआरडी चिंचणी विपक्ष हौसी नांदगाव. टॉस साठी यायचं आहे. तर चार्जर पालघर संघाकडनं आपण बघतोय केवलजी पाटील साहेब खूप चांगली संघ बांधणी करताना आणि खऱ्या अर्थाने संघनायक आहेत. खूप चांगलं प्राधान्य देताना युवा खेळाडूंना आणि एक चांगलं पॅनल त्याने मात्र चार्जर पालघरच्या माध्यमातून उभं केलं. त्याबद्दल केवलजी पाटील सरांचं मी कौतुक करेन. ज्या पद्धतीने चार्जर संघाची त्यांनी बांधणी केले आणि ते मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इन ऍक्शन दिसत आहे. जातो आपण टॉस कडे. सीआरडी विपक्ष हौशी नांदगाव. टॉस साठी या. सीआरडी संघनायक आपली उपस्थिती या ठिकाणी नोंदवायची आहे आणि हौशी नांदगाव ग्रामपंचायत सदस्य कल्पना नाईक मॅमला मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. कॉइन दे रेकडे. हौशी नांदगाव संघ. हौशी नांदगाव आणि सीआरडी चिंचणी टॉस साठी यायचं आहे. सीआरडी चिंचणी आणि हौशी नांदगाव टॉस साठी या प्लीज. हौशी नांदगाव संघाचे संघनायक आलेले आहेत. सीआरडी संघ टॉस साठी यायचं आहे. सीआरडी संघनायक टॉस साठी या.
जयेश रावरे या ठिकाणी येत आहेत, वेलकम. दरम्यान एक बिग फाईट आपल्या समोर येईल नेक्स्ट मॅच मध्ये. एका बाजूने हौशी नांदगाव, दुसऱ्या बाजूने सीआरडी चिंचणी. आणि माननीय असो कल्पना नाईक मॅमच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. जयेश रावरे वेलकम. ऋषी पाटील आपलं हार्दिक आम्ही स्वागत करतोय आमच्या टॉस बॉक्स कडे. कॉल कोणाचा असेल तुम्ही बोलता. तर टॉस केला जातोय. हौशी नांदगाव हेड इज कॉल. हेड येतोय. टॉस इथे जिंकलाय. काय असेल आपला निर्णय आणि कसं वाटते या ठिकाणी ग्राउंड वरती आल्यानंतर. सीआरडी संघ खूप चांगला संघ आहे. किती धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल. जयेश रावरे टॉस हरलात, जिंकला असतात. आम्ही पण आणि आता किती धावा बनवण्याचा प्लॅनिंग असेल जेणेकरून एक चांगला मॅच तमाम क्रीडा रसिकांना बघायला मिळेल. आम्ही पहिल्या मॅच पासून आम्ही बघितलं इथे 50 पण टफ फाईट आहे. आम्ही 55-60 पर्यंत करण्याचा प्रयत्न करू. आणि ट्रस्ट कुठल्या फलंदाजावरती तुम्ही करतात की चांगला स्टार्ट. मयूर आहे, करण आहे, मी आहे, अजून आमचे 2-3 नवीन प्लेयर आहेत, अंकुश आहे. बेस्ट सीआरडी चिंचणी संघाला टॉस बॉक्स कडनं रिपोर्ट होते. 1 द टॉप फर्स्ट बॉल हौशी नांदगाव. आणि आमंत्रित केले प्रथम फलंदाजीसाठी चिंचणी संघाला. जाऊया आपण केवल पाटील राईट विकेट. अतिशय अप्रतिम नियोजन बघायला मिळते उछाळा माता क्रीडा नगरीमध्ये. खूप दैदिप्यमान असा सोहळा. तमाम क्रीडा रसिकांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू बनताना हा अप्रतिम संग्राम रणसंग्राम आपण बघतोय. तर मात्र अतिशय अप्रतिम मॅच आपण बघतोय. सलामीला आहे तो मोहित आणि विकी. अतिशय सुरेख इनसाइड आउटचा फटका लॉंग अपच्या वरनं फेकून दिलाय मोहित यानं. 1 बाउन्स सीमा रेषा पार. कमॉन डीजे. थँक्यू. धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचलंय मिस्टर मोहित. केवल पाटील गोलंदाजी मार्कवर. या वेळेला मात्र अतिशय सुरेख शफल झाला. जागा बनवले. लॉंग लेगच्या दिशेने चेंडूला एक्झिक्यूट केलाय. तिथे उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. धावा मिळतील 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाताना 8 वर जाऊन पोहोचलंय. तब्बल जर आपण बघितलं प्रथम फलंदाजी करताना धावा बनवलेल्या 73 74 म्हणजे आजच्या दिवसातील हायएस्ट स्कोर म्हणता येईल. 74 धावांचं टार्गेट. मिस्टर मोहित खूप चांगला स्टार्ट देताना देवांश 11 कार्यकर्ता संघाला. अतिशय अप्रतिम चेंडू. यावेळेला मात्र इनसाइड आउटचा पटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटला ब्रश करतोय नाही. या ठिकाणी बायचेवर पण मात्र 1 धाव मिळते. धावसंख्या सिंगलने पुढे जाताना जाऊन पोहोचेल 9 धावा धावपळकावर. त्यानंतर एक मोठी मॅच आपल्या समोर बघायला मिळेल. एका बाजूने हौशी नांदगाव, दुसऱ्या बाजूने सीआरडी चिंचणी. रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न. इथे मात्र फक्त 1 धाव मिळेल. धावसंख्या डबल फिगर 10 रन्स ऑन द बोर्ड. एंड ऑफ द फ्री शोर आपण बघतोय आणि 10 धावा धावपळकावर. कमॉन डीजे. थँक्यू.
थँक्यू. तर आपण बघतोय आमचे सिनियर अंपायर मनोज आकरे सर खूप जास्त मेहनत घेताना या स्पर्धेकडे बारीक लक्ष लावून आहेत. त्याबद्दल आपण बघत असाल स्थानपन्न झालेले आहेत. मनोज आकरे सरांचं सुद्धा आम्ही शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय. धावा आहे तिथे स्कोअर कार्ड वरती 10 रन्स, 74 धावांचं लक्ष आहे. येणारे चेंडू आहेत 30 आणि धावा बनवायच्या आहेत त्या टोटली 64. गोलंदाजी मार्कवर आपण बघूया. न्यूमॅन स्वप्नील दाखल झालाय गोलंदाजी मार्कवर. स्वप्नील बोधले गोलंदाजी मार्कवर. ऑन सायकल आहे तो मिस्टर विकी. नॉन सायकलला आपण बघतोय मोहित. पॉवर प्लेचं दुसरं षटक. 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर या ठिकाणी नक्कीच असतील. तर फील्ड कडे लक्ष दिलं आपण. ऑफसाईडची फिल्डिंग बघितली. शॉट थर्डमॅन आहे, शॉट गली आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि शॉट मिड ऑफ सुद्धा दिसतोय. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर एक खेळाडू आपल्याला दिसतोय, तो म्हणजे शॉट एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हरला. बघूया मिस्टर स्वप्नील गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. आवडला अतिशय सुरेख इंटू द गॅप मध्ये चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. एकदम मिळेल धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचेल. 74 धावांचं मोठं टार्गेट आहे आणि इथून मात्र फलंदाज आक्रमकता आणि संयम यांचं मिश्रण आपल्या फलंदाजीमध्ये दाखवत आहेत. शॉर्ट गली रिझनला मात्र आपण बघतोय स्वप्नील बंटू मात्र आपल्याला दिसतोय. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर स्वप्नील बोधले. षटक क्रमांक दुसरा आणि दुसरा चेंडू लाफ्ट केलाय चेंडूला. मिस टाइम शॉट. बघूया चेंडू मात्र हवेमध्ये आहे. मिड विकेट मध्ये चेंडू पडतोय नोमॅन्स लँडला. तदूर मिळतील 2 धावा. धावसंख्या 2 ने आकार घेताना जाऊन पोहोचले 13 रन्स ऑन द बोर्ड. अप्रतिम मॅनेजमेंट. उच्छाला माता क्रीडा नगरीमध्ये युनिटी उच्छळीच्या माध्यमातून डे नाईट स्पर्धेचा आजचा आगाज, आजची पहिली रजनी आपण बघतोय. आणि 2 दिग्गज संघ, एका बाजूने देवांश 11 कार्यकुरण आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतोय चार्जर पालघर मधलं द्वंद्व. रिवर्स या वेळेला मात्र रिवर्सचा अटेम्प्ट. स्वप्नीलला बीट करत चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. डीप गली मधनं येतोय हा ह्यूज चौकार. कमॉन डीजे. थँक्यू. 17 रन्स ऑन द बोर्ड. अतिशय अप्रतिम चौकार बघायला मिळाला. विकी यांच्या फळीतनं रिव्हर्स स्विच हिट आपल्याला बघायला मिळतोय. 17 रन्स ऑन द बोर्ड. 74 धावांचं टार्गेट आहे आणि इथे फलंदाज मात्र चांगल्या लय मध्ये फलंदाजी करताना अतिशय सुरेख जागा बनवलाय. शॉर्ट पॉइंट लेगला मात्र तिथे फिल्डर आहे आणि मिळेल फक्त 1 धाव. 18 धावा धावफळकावर. ऑन साइडचं क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं, शॉर्ट फाईन लेग आहे. शॉर्ट लेग सीधा तिथे लावला गेलाय. कारण पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये फक्त 2 पॉवर प्ले मध्ये 2च खेळाडू आपण 30 सर्कलच्या बाहेर, हा रूल्स आहे. मिस्टर स्वप्नील आवळ्याला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. धावा आहे तिथे स्कोअर कार्ड वरती 18 धावा. अंतिम चेंडू असेल. साइड स्क्रीन वरती मात्र भरत चिखलीकर एक लेजंड खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. अनेक मैदान ज्यांनी गाजवलेले तसा खेळाडू. वेळेला मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव जातोय. षटक संपले दुसरं. 9च्या सरासरीने 18 धावा धावफळकावर. येणारे चेंडू 24 आहेत आणि धावा बनवायच्या आहेत अब तक 56. कमॉन डीसे. Thank you. The end of the second over. 18 रन्स ऑन द बोर्ड. बची हुई 24 गेंदे और लगभग 56 रन की दरकार है. गेंदबाजी के लिए अंकित को बुलाते हुए तेज तर्रार गेंदबाज है. उनके सामने मोहित की बात करेंगे तो पिंच हिटर बल्लेबाज है.
बड़ी शॉट वो आसानी के साथ में खेलते हैं और यहाँ पर बची हुई 24 गेंदों में चाहिए लगभग 56 रन। पहला और दूसरी ओवर की समाप्ति के बाद में 18 रन हो चुके। एक तगड़ा मुकाबला अब धीरे धीरे नजर आता हुआ मिस्टर मोहित बनाम अंकित के बीच में। इस बार रिवर्स खेलने का मन था, डॉट बॉल। इस शॉट कभी कभी आपको आबाद करता है, कभी कभी बर्बाद, क्योंकि शॉट में उतना कॉन्फिडेंस और एलिवेशन इतना अच्छा नहीं मिलता। यहाँ पर अंकित की तेज तर्रार गेंद, डॉट बॉल जाती हुई और प्रेशर धीरे धीरे अब कन्वर्ट होता हुआ देवांश 11 खारेकुरन के तरफ। मिस्टर अंकित राइट आर्म ओवर द विकेट। अगली गेंद फुल टॉस गेंद, बैट को ब्रश करती जरूर। शॉट बैकवर्ड स्क्वेयर लेग में रीजन में ट्रैवल करती हुई सिंगल का इजाफा। 19 रन स्कोर कार्ड के पर। एक अप्रतिम नियोजन यूनिटी उछाले के द्वारा टेनिस क्रिकेट का महासंग्राम हम देख रहे हैं और आज की पहली नाइट नजर आती हुई। आज का चौथा मुकाबला, इसके बाद में अभी भी 2 मुकाबले शेष है। अच्छी शॉट, अच्छी गेंदबाजी, कोई भी बड़ा मौका नहीं दे रहे बड़े शॉट को कन्वर्ट करने के लिए, रन्स को कन्वर्ट करने के लिए। और जब 74 रनों का लक्ष्य हो तो जायज है। ऐसी नफीतुली गेंदबाजी, बेहतरीन डिसिप्लिन, अनुशासन लाजवाब है। आउटसाइड ऑफ सम पिचिंग गेंदबाजी के, और खास करके मैं गेंदबाजी की तारीफ करूंगा क्योंकि एवरी बॉल ऑफ स्टेप फॉर्म बैट्समैन रीच रखा गया है। बड़ी शॉट को मौका नहीं दे रहे मोहित और विकी को। सिंगल से समय स्कोर आगे सरकता हुआ। अंकित तैयार एक बार फिर गेंदबाजी के लिए। इस बार लॉफ्ट किया, मिस टाइम शॉट, यस नो। मोहित बैक टू पवेलियन, कम ऑन डीजे। आला कला क्रीडा महोत्सव, गाव एकत्र येणार। आला कला क्रीडा महोत्सव, आज गुलाल उडणार। आमच्या उच्छेळी गावात कला क्रीडा गाजणार। 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 थैंक यू स्वप्निल। बीच मैदान में आते हुए अंकित की नफीतुली गेंदबाजी, यहाँ पर जरूर ब्रेक थ्रू दिलाते हुए मिस्टर अंकित और मोहित जैसे एक बड़े बल्लेबाज को, हार्ड हिटर बल्लेबाज को डगआउट की तरफ भेजा है न्यूमैन स्वप्निल। विकी के साथ में इस समय जो जिम्मेदारी है उसको हैंडल करने के लिए आते हुए अंकित। लगभग 10-12 कदमों का उनका स्टार्ट है। यहाँ पर लॉफ्ट करने का प्रयास है, एक बार फिर मिस टाइम शॉट। नो मैन लैंड में गिरती हुई दूसरी रन की कोशिश और 2 रन आसानी के साथ में होंगे मुकम्मल। इन 2 रनों के सारे स्कोर 22 के ऊपर पहुंचता हुआ। अभी भी 52 रन चाहिए मैच को जीतने के लिए। और बची हुई गेंदों की बात करेंगे तो 19 गेंदें आपके पास है। 90 बॉल रिमेनिंग एंड 52 रन रिक्वायर्ड टू विन। अच्छी गेंद, जरूर गेंद को स्लाइस करना चाहते थे, डॉट बॉल। ओवर की समाप्ति, एंड ऑफ द थर्ड ओवर, लॉस ऑफ 1 विकेट, 22 ऑन द बोर्ड। कम ऑन डीजे। खाडी किनारी वसलया हे गाव मध उच्छेळी, स्वच्छ सुंदर निर्मळ गाव, उचळ मातेच्या चरणी। जत्रा उत्सव भरलया उचळ मातेच्या मैदानी। जत्रा उत्सव भरलया उचळ मातेच्या मैदानी। सान थोरांच्या साथीने कला क्रीडा गाजणार। सान थोरांच्या साथीने कला क्रीडा गाजणार। थँक यू। 18 चेंडू आणि 52 धाबा असं इक्वेशन आहे। इथून मात्र गोलंदाजी मार्गवर 4 जर पालघर संघाकडनं बघूया कुठल्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जात आहे। स्वप्नील बोधले आपलं वैयक्तिक दुसरं आणि या सामन्याचं 4थं षटक घेऊन 18 चेंडू आणि 52 धावा असं इक्वेशन आहे। जर आपण बघितल्या तर प्रथम फलंदाजी करणारा संघ थोडासा हावी ठरतोय आणि जेसेबल स्कोर इथे होत नाही टार्गेट मध्ये। थोडस गेम स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल गेम स्पीडअप करा। आयोजकांकडून सूचना आम्हाला येत आहे त्या फॉलो करायच्या आहेत। गेम थोडा स्पीडअप करायचा आहे। पंच
थोडस दक्षता घ्या, टाइमपास करू नका, मैदानाच्या आतमध्ये विनंती असेल. जाऊया आपण गोलंदाजी मार्कवर. स्वप्नील आलाय, स्वप्नील ऑन सायकल आहे, तर गोलंदाजी मार्कवर सुद्धा स्वप्नील दिसतोय. पहिला चेंडू चौथ्या षटकातील. भन्नाट वेग देण्याचा प्रयत्न, दिशाहीन चेंडू, व्हाईट बॉल, धावसंख्या 23 वर जाऊन इथे पोहोचतोय. पुढचा चेंडू अतिशय देखणा चेंडू, डॉट बॉल अगेन्स्ट. आज संघ बांधण्यामध्ये मात्र केवळ पाटील सरांचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक युवा खेळाडूला चांगलं प्लॅटफॉर्म देण्याचं काम करतायत आणि चार्जर संघाचं नाव सदैव मात्र प्रकाश चौथामध्ये ठेवण्याची कामगिरी केवळची पाटील सर करतायत. पुलटा चेंडू लॉप केलाय, फेकून दिलाय सरळ ओव्हर द मिड विकेट. दॅट्स अ बिग ब्लास्ट. षटकार डीजे. गावासाठी वृक्ष लागवड कला क्रीडा आरोग्य शिबिर राबवली. युवा मंडळाचं योगदान थँक्यू. 29 ऑन द बोर्ड इज थँक्यू. 29 ऑन द बोर्ड. अतिशय सुरेख ऑफ ड्राईव्हचे रोपण, चेंडू एक कव्हरला मात्र एक्झिक्यूट केलाय. वेगाने एक धाव परिपूर्ण, दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण. 31 ऑन द बोर्ड. आता मात्र गिअर चेंज करण्याचा प्रयत्न करतात मिस्टर स्वप्नील. ड्रायव्हिंग सीटवर तुम्हाला यावं लागेल. धावांचा टार्गेट मात्र खूप मोठा आहे आणि तो अचीव्ह करण्यासाठी मात्र आक्रमकता, अग्रेसिव्ह तुम्हाला दाखवावं लागेल. पुढचा चेंडू इनसाइड आउटचा फटका, चेंडू लॉंग ऑफ हवेमध्ये आहे, तिथे मात्र ड्राईव्ह लावून झेल केल्याचा प्रयत्न, झेल सुटलाय आणि 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. 33 रन्स ऑन द बोर्ड. आपण बघताय 41 धावा अजूनही बनवायचे आहेत आणि येणारे चेंडू जर आपण बघितले 14 चेंडू आणि 41 धावा. जर 14ला आपण थोडस क्रॉस केलं तर 41 बनवू शकतायत, परंतु इथे मात्र तसं चालणार नाही. इथे तुम्हाला आक्रमकता दाखवावी लागेल. बघूया पाचवा चेंडू स्वप्नील. अतिशय सुरेख स्क्वेअर ड्राईव्ह ज्याला म्हटलं जातं, चेंडू बॅकवर्ड पॉइंटला मात्र एक्झिक्यूट केलाय. 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने आकार घेते, जाऊन पोचलंय 35वा. अंतिम चेंडू असेल या षटकातील. 35 धावा धावपळकर आहेत. अंतिम चेंडू भन्नाट वेग, डॉट बॉल. येणारे चेंडू आहेत ते आता मात्र 12 आणि धावा बनवायचे ते 39. कमॉन डीजे. गाव एकत्र येणार, आला कला क्रीडा महोत्सव, आज गुलाल उडणार. थँक्यू. 12 चेंडू आणि 39 धावा हवे आहेत आणि गोलंदाजी मार्कवर अंकितला पुनश्च बोलवलं. वेगवान चेंडू हाताळण्याची कला ज्याला अवगत आहे, एक तेस्तर्रार गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे, तोच मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय आणि सलामीर आपण बघतोय विकी ऑन अ साइक. फुलटॉस चेंडू मिड विकेटला मात्र एक्झिक्यूट केलाय. तिथे मात्र डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. धाव मिळेल फक्त 1. 36 धावा धावफळकावर, अजूनही 38 धावांची गरज. 11 चेंडू 38 धावा. थोडस टार्गेट जर आपण बघितलं तर अवघड आहे, परंतु अशक्य नाहीये. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला जर ह्या धावा अचीव करायच्या असतील तर हवाई फायर इथून मात्र करावे लागतील. आणि अंकित मात्र एका डिसिप्लिनने चेंडू हाताळताना दिसतोय. चार्जर पालघर संघाचा एक तेजतर्रार गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे, तो मात्र खूप चांगल्या लेंथ लाईनला मेंटेन करताना 5वं षटक घेऊन आलाय डेथ ओव्हर मध्ये. तर दुसऱ्या बाजूने आपण बघतोय स्वप्नील आल्या मात्र खूप चांगल्या धावा बनवल्या स्वप्नीलनं. जवळजवळ कपल ऑफ द रन जर आपण बघितलं तर 3 वेळा आणि एक षटकार ज्याच्या फळीतनं आलाय. इथे मात्र थोडासा चेंडू खाली राहतोय. खूप चांगला शॉट बघायला मिळाला आणि पुनश्च दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे यशस्वी होताना धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि जाऊन पोहोचलंय
38 धावा, अजूनही 36 धावा बनवायच्या आहेत. 36 रन्स अजूनही हवे आहेत. आणि येणारे चेंडू जर आपण बघितलं तर 10 चेंडू आणि 36 धावा, म्हणजे 10 चेंडू मध्ये तुम्हाला 6 षटकार इथे खेळावे लागतील, क्लीन हिट करावे लागतील. अतिशय सुरेख लॉंग ऑफला मात्र डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडूला पिच केला होता, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुपर रनिंग, अतिशय अप्रतिम खराब इनकड. मात्र नॉनस्ट्राईक इनकड जर चेंडू फेकला असता कदाचित धावबाद झाला असता. मात्र लक्ष स्वप्नीलला बाद करायचं होतं आणि इथे मात्र आलाय डॉट बॉल. 9 चेंडू आणि आता धावा हव्यात 34. स्कोर कार्ड तर आपण बघतोय नव्याने उदयास आलेला देवांश 11 कार्यकर्ता संघ. राजकुमार चव्हाण सरांचं सुद्धा कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने ते तरुणांना व्यासपीठ देत आहेत. या संघाच्या माध्यमातून देवांश 11 कार्यकर्ता संघाच्या माध्यमातून एक सुरेख युवा खेळाडूंना प्लॅटफॉर्म दिला जातोय. त्याबद्दल मी राजकुमार चव्हाण सरांचं सुद्धा कौतुक करेन आणि एक चांगल्या प्लॅटफॉर्म बद्दल खरोखर विशेष कौतुक असेल त्यांचं. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील ऑन साईकला बघतोय आपण. पुढचा चेंडू आवडला, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि फळीमध्ये संपर्क होत नाहीये. इथे डॉट बॉल बघायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 42 धावा, म्हणजे अजून जर इथे आपण बघितलं तर 32 धावा बनवायच्या आहेत. येणारे चेंडू जर बघितले तर टोटली 7 चेंडू 32 धावा. 7 चेंडू मध्ये तुम्हाला तब्बल 5 षटकार खेळावे लागतील. तर मॅच मध्ये मात्र तुम्ही विजयश्री जवळ जाल. अतिशय सुरेख मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल केलाय. तिथे मध्ये डीप मध्ये खेळाडू आहे, मिळेल फक्त 1 धाव. येणारे चेंडू असतील ते 6 आणि धावा बनवायचे ते 31. जाऊया डीजे कडे. कमॉन डीजे. आला कला क्रीडा महोत्सव गाव एकत्र येणार. आला कला क्रीडा महोत्सव आज गुलाल उडणार. आमच्या उच्चेळी गावात कला क्रीडा गाजणार. आमच्या उच्चेळी गावात कला क्रीडा गाजणार. थँक्यू. 6 चेंडू आणि 31 धावा हव्यात. 43 धावा ऑन द बोर्ड लागले जात आहेत. थोडासा खडतर असा प्रवास असेल इथून मात्र देवांश 11 खारेकुरण संघाला, कारण जवळजवळ 5 षटकार तुम्हाला इथे खेळावे लागतील. श्याम गोलंदाजी मार्गवर दाखल झालाय. श्याम गोलंदाजी मार्गवर दाखल झालाय. 6 चेंडू आणि 31 धावा हव्या तिथे मात्र देवांश 11 खारेकुरण संघाला. तयार होताना गोलंदाजी मार्गवर श्याम, तर सामोरे जाईल स्वप्नील. ते मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूला कार्पेटच्या सहाय्याने मिड विकेटला एक्झिक्यूट केलंय. बॅकवर्ड टॉस केले आणि मिड विकेटच्या मध्ये धावसंख्या सिंगलने पुढे जाऊन आता मात्र 5 चेंडूवरती 5 षटकार खेळावे लागतील. आणि विकी बघूया, अंतिम संधी असेल मला वाटते मॅच मध्ये राहण्याची. जर षटकार तुम्ही खेळला नाही तर मात्र इथून मात्र तुमचा प्रवास आहे तो मात्र थांबेल. वेगवान मारा, व्हाईट बॉल आहे. अजून एक संधी बघायला मिळेल. 5 चेंडू आणि 29 धावा असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. नेक्स्ट मॅच हौशी नांदगाव विरोधात CRD चिंचणी. बिग बॅटल आहे. तिथे टॉस जिंकलाय हौशी नांदगाव संघाने. प्रथमतः शतरक्षण स्वीकारलंय, आमंत्रित केले प्रथम फलंदाजीसाठी CRD संघाला. 9 चेंडूचे संकेत आहे तिथे मात्र पंचांकडनं अँगल इथे मारला गेला असं त्यांनी दर्शवताना बघूया. पंच मात्र दर्शवताना 9 चेंडू असेल. येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट असेल आपण बघतोय.
चला पंचांचा निर्णय अंतिम राहील याची आपण दक्षता घ्या आणि जे रूल्स आहेत ते आपल्याला फॉलो करावे लागतील. इथे मात्र आपल्याला बघायला मिळते नो चेंडू असेल, येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट असेल. प्रथम क्षणी मात्र वॉन केलं जाते, दुसऱ्या क्षणी मात्र जर नो चेंडू पुनश्च हाताळला गेला तर मात्र या स्पर्धेमध्ये तुम्हाला गोलंदाजी करता येणार नाही याची आपण नोंद घ्या. प्रथम दर्शनी आपण बघतोय की वॉन केलं जात आहे. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. किरण तर धावसंख्या इथे स्कोर कार्ड वरती आहे 46 धावा, म्हणजे अजूनही 28 धावा बनवायच्या आहेत. येणारे चेंडू जर आपण बघितले 5 चेंडू आणि 28 धावा हव्या आहेत. पुढचा चेंडू श्याम तिशी सुर एक सरळ बॅटने मात्र इंटू द गॅप मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न, धावसंख्या मात्र 2 ने घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र रन आउट बघायला मिळतोय. विकेट जाताना डीजे थँक्यू डीजे थँक्यू. 4 चेंडू आणि 27 धावा बनवायच्या. धावसंख्या 47 वर जाऊन पोहोचलाय. धवल नवीन फलंदाज, ते मात्र सुरेख लाभ केलाय मिडांच्या वर्ण. इथे मात्र स्वप्नील आपले हात खोलताना फेकून देतोय सरळ टिप मिडांच्या वर्ण. स्वप्नील नावाचा, देवांश कारेकुर नावाचा ब्रँडेड षटकार. डीजे थँक्यू डीजे थँक्यू. 53 धावा धावफलकावर. स्वप्नील आपले हात खोलताना दिसतोय. ते मात्र नो चेंडूचा कॉल आहे पुनश भीमर आणि इथून मात्र 54 धावा धावफलकावर. येणारे चेंडू आहेत 3 आणि धावा बनवायचे आहेत ते 20. 3 चेंडू आणि 20 धावा. 3 षटकार जरी इथे आले तरी देवांश 11 कार्यकरून विजयी होणार नाही, परंतु क्रिकेट आहे. एका चेंडूमध्ये अनेक धावा होताना आपण बघितलेल्या आहेत. जर गोलंदाज कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी जर हाताळली गेली, फ्रीडचे संकेत आहेत स्वप्नीलला. क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आपण बघतोय. अनेक रेकॉर्ड्स क्रिकेट क्षेत्रामध्ये आपण बघितलेले आहेत, अनेक ट्विस्ट आपण बघतोय. आता 3 चेंडू आणि 20 धावा हव्यात. मिस्टर श्याम ते मात्र लॉफ्ट केलाय चेंडूला सरळ वन्स बाउंस सीमा रेषेच्या जवळ फील्ड करतायत. तदुर मिळतील फक्त 1 धाव. धावसंख्या सिंगलने पुढे जाताना जाऊन पोहोचलंय 55 धावा. अंतिम 2 चेंडू. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शेष. विजयाचा सुगंध हळूहळू दरवळताना चार्जर पालघरच्या दिशेने. आवळेला मात्र भीमर आहे. 1 धाव मात्र परिपूर्ण केले, दुसरी धाव परिपूर्ण करतायत. टोटली 3 धावा ऍड केल्या जातील आणि या 3 ने मात्र धावसंख्या 34 सुद्धा परिपूर्ण केलाय. का पंच आम्हाला सांगतील 4 धावा पूर्ण आहेत का? तर 9 चेंडू आहे आणि विकेट. 3 धावा पूर्ण झालेले सर. पंचांना मी विनंती करतो की 3 धावा पूर्ण. टोटली 4 धावा ऍड केल्या जातील आणि 4 ने धावसंख्या वाढते 59.
न्यू बॉलर आलाय संदेश. दोन चेंडू आणि 15 धावांची गरज. आपण बघतोय 2 चेंडू आणि 15 धावा हव्या आहेत. मॅच मध्ये जर आपण बघितलं बरंच काही नाट्यमय घटना घडताना दिसत आहेत. अतिशय सुरेख खोलवर टप्प्याचा चेंडू ते मात्र एक धाव परिपूर्ण केले आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 60 वर. फ्रीट होता इथे मात्र लेग विफरची अपील केली जाते. फेटाळल्या जाईल लेग बाईच्या रूपाने एक धाव अर्जित केली जाते आणि धावा इथे बघायला मिळत आहेत. टोटली 60 धावा. अंतिम चेंडू असेल. 60 रन्स ऑन द बोर्ड. आणि इथे मात्र मॅच संपली गेली. हार्डलक देवांश 11 कार्यकरण संघ आणि हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स चार्जर पालघर. चला इथून मात्र हौशी नांदगाव संघ फील्ड अरेंज करून घ्या आणि सीआरडी संघ आणि नांदगाव संघ आपला 12th मॅन पाठवा. यश डिझे. चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझी वरदेवी आईचे